हो तेच तर सांगत होते मी. आणि आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे ना स्वीटी. ती माझी कामं सांभाळून तुझी करेल. काय ग करशील ना? होय होय चालतंय की. उलट मला तर खूपच आवडेल. आणि तसं पण मला माझ्या होणाऱ्या नवऱ्या संगत काम करता येईल. मी एकदम मेहनतीने काम करेन. थँक्यू हा साहेब. पण विश्वंभर, तुला जर तुझा निर्णय बदलायचा असेल तर तू बदलू शकतोस. हा म्हणजे कसं आहे, जगासाठी का होईना श्रावणी तुझी लेक आहे ना. मी माझा निर्णय कधीच बदलत नाही आणि यापुढेही बदलणार नाही. तुला माहिती आहे नंदाक्का. बोलव तिला. हो मी बोलवते. नाही नाही थांब, स्वीटी बोलवेल. स्वीटी जा श्रावणीला बोलवून आण. मी बोलवतो. जा ना. अगं श्रावणी आलीस तू. मला वाटलं नाही येणार तू. नाही पण मला बरं वाटलं. हं. म्हणजे कसं आहे, माणसाने आलेल्या परिस्थितीचा सामना करायला पाहिजे. मग तो आपला पराभव असो किंवा विजय असो. हो की नाही? नाही जमू शकलीस ना पैसे, कसे जमवणार? कारण तुला फक्त पैसे उधळता येतात. विश्वंभर, श्रावणीने तू दिलेली मुदत पूर्ण केली नाहीये, त्यामुळे तुझा निर्णय तू आता सांगून टाक. हाच ना की आता ते मला नोकरीवरनं काढून टाकणार आहे. नाही नाही, नुसतं नोकरीवरनं काढून नाही टाकणार. अगं तुला आठवत नाही का विश्वंभरने काय सांगितलं होतं ते? विश्वंभर म्हणाला होता की जर तू पैसे मुदतीत परत करू शकली नाहीस तर तुला नोकरीवरनं तर काढूनच टाकणार. पण तो तुझं तोंडही बघणार नाही. म्हणजे तुला घरातून बाहेर जावं लागेल ना. श्रावणी, खरंच मला ना खूप काळजी वाटते ग तुझी. म्हणजे आता तुला घरातनं बाहेर जावं लागलं तर तू कुठे जाणार, कशी राहणार, काय करणार पिणार ग? खूप काळजी वाटते मला. काय झालं ग श्रावणी? म्हणजे या घरातून जा असं सांगितल्यानंतर आता काय नाटकं करायची याचा विचार करतेस का? आता विश्वंभरच्या हातापाया पडणार आहेस का? तुझ्यामुळे इतका मनस्ताप झालाय विश्वंभरला, आता काय त्याची माफी मागून याच घरात राहायचा विचार आहे का तुझा? अरे विश्वंभर बघ ना, काही बोलतच नाहीये हे. काय ग आता नवीन काय नाटक करणार आहेस तू? मी असं काहीही करणार नाही. कारण मी पैसे आणलेत. घ्या पैसे. काय बोल. मॅडम हे घ्या पैसे. शुभ कुठनं आणलीस तू हे? मॅडम कुठनं आणले, कोणी दिले विचारत बसू नका. आता हे घ्या आणि साहेबांना द्या जावा. मी नाही घेऊ शकत. का? आधी मला सांग कुठनं आणलीस. आणि तुम्ही असं काय करायला सर? तुम्ही माझ्या घरचं भाडं न विचारता दिलं की नाही, आणि ते मी घेतलं बी. आता तुम्ही बी घ्या. हे बघ शुभ, मी नाही घेऊ शकत. मॅडम तसा तुमचा माझ्यावर अधिकार आहे ना, तसा माझा बी तुमच्यावर अधिकार आहे असं समजा. आपल्याकडे वेळ कमी आहे, हे तुमच्या हक्काचे पैसे आहेत असं तरी समजा. हे बघ, नाही तुझं बरोबर. जसा माझा तुझ्यावर अधिकार आहे तसाच तुझा सुद्धा माझ्यावर अधिकार आहेच. पण
पण जोपर्यंत मला कळत नाही हे पैसे कुठून आले तोपर्यंत ते मी बाबांना देणार नाही आणि हे फायनल आहे. मी पैसे कसे आणले त्याचं खरं कारण नाही सांगू शकत. अरे काय विचार करतोयस, सांग ना मला. ते माझी एक FD होती ती मी मोडली. काय खरं बोलतोयस तू? होय मॅडम, मी खरं बोलालोय. आता तरी घ्या. माझ्यासाठी FD मोडलीस? हो मॅडम. चमचम चांदणी खोप्यात एकटी हळवी श्रावणी मन हा जपणारा उन्हात सावली नशिबी गुंफलेला शुभ हा सोबती शुभवर काय बोलू काही कळतच नाही मला. इतक्या कमी वेळात तू इतकी मोठी रक्कम उभी केलीस. किती करतोस रे माझ्यासाठी. मॅडम तर उगाच विचार करत नका बसू. उगाच नाही, तुझे उपकार येते माझ्यावर. अहो उपकार कसले? तुमची आई असती तर तिनं बी हेच केलं असतं ना. आज तुमच्या आईने मदत केली असं समजा. तू नेहमी माझ्या आईची आठवण काढून माझं मन हलकं करतोस. इतका निर्मळ माणूस कसा काय असू शकतो? स्वतःच्या दुःखाचा उल्लेखही न करता समोरच्याच्या डोळ्यातले अश्रू पुसणारा. मॅडम अहो कुठल्या विचारात हरवलाय सा? आपल्याकडे वेळ कमी आहे. चला साहेबांना पैसे देऊयात.